आपण जेव्हा पैशाची देवाणघेवाण करतो ना, ते तीनच बोट मी देताना यूज करणार, घेताना सुद्धा मी 3 बोट यूज करणार आणि मी देताना खूप भलं होऊ द्या एकच शब्द म्हणणार. म्हणजे पैशांना गोंजारणं हा एक शब्द आला होता इथे. ते काय? मनी मनी, ज्याला ज्याला पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांची सगळ्यांची गरजा पूर्ण कर आणि 100 पट्टीने माझ्यापर्यंत ये. मी तुला ब्लेस करते म्हणून 1 मिनिट मी हृदयाला लावणार ते पैसे. प्रत्येक व्यक्ती या जगातला हा सेम पैसा कमवू शकतो. बिलकुल, कारण की ब्रह्मांडामध्ये आपला जन्म झालेला आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये ही समृद्धीची एनर्जी आहेच. कोणकोणत्या अशा गोष्टी आहे की ज्यामुळे आपण पैसा कमवण्यासाठी ब्लॉक होऊन जातो? तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असताना आईला मनीचा प्रॉब्लेम असेल किंवा आपली आई आपल्या आजीच्या गर्भात असताना जे प्रॉब्लेम असेल पैशाचे ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड होऊन येतं. एखादा आता त्यांनी गाडी घेतली शेजारच्यांनी आणि आपण जळलो, त्या मनीला असं वाटतं की मी आलेला ह्या व्यक्तीला आवडत नाही. मनी रेकी बद्दल बोलायचं झालं तर ही जी गोष्ट आहे, तुम्हाला काय वाटतं की ही कुणी शिकली पाहिजे? आपल्याकडे काय ना, लहान मुलांना घाबरवलं जातं. झोपत नसेल तर मग त्याला एखादं साऊंड लावला तो मोबाईलवर राक्षसाचा हा 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 वगैरे, आणि मग ते ऐकून त्याला घाबरवून झोपवलं जातं. तर याच्यामुळे त्यांच्या फ्युचरिस्टिक पैशावर काही प्रॉब्लेम होतो? हो, नक्कीच फरक पडतं. शिक्षण एवढं घेऊन सुद्धा त्याला त्या पद्धतीने जाता येत नाही. तर पाय दुखण्याचे प्रॉब्लेम्स असतात, मूळव्याध, फिशर सारखे आजार असतात, मणक्याचे प्रॉब्लेम चालू होतात. हे सायंटिफिकली बघायला गेलं तर हा प्रॉब्लेम होतो त्यांना. मनी रेकीच्या काही टिप्स तुम्ही देऊ शकता का? पैसे आणि जे बिल असतात ना, बस मधून ट्रॅव्हल करत असेल, तिकीट असतात, या कुठल्याही तुम्ही शॉप मधून काही घेतलं असेल किराणा किंवा काय, पण लगेच त्याला मोकळं करा. रात्री झोपण्याच्या आधी 1-2 मिनिट डोळे बंद करून बसायचं. आपण फक्त आहे ना लोकांना ब्लेसिंग द्यायचं. मनी रेकी काय सांगतं की लहानपणापासून आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे मनी रेकी द्यावी? माझ्याकडे खूप सारे उदाहरणे. हाऊसवाईफ होती, माझ्याकडून मनी रेकी शिकून गेली. परिस्थिती बेताची होती आणि ती काहीतरी डिझाईन आणि हे काहीतरी वेगळं काहीतरी केलं. त्याने डिझायनर आहे. तिचं तर इतकं जोरदार, म्हणजे आज खूपच ती वेगळ्या लेवलला शिखरावर चढली. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती सेल करते, करोडपती झाली. बँकेमध्ये जो कॅशियर असतो त्याच्याकडे तर गड्ड्या असतात, किंवा अकाउंटंट असतो तो पण डिजिटली पैसा रोज बघत असतो, अमाऊंट बघत असतो. पण मग त्यांच्या लाईफ मध्ये का चेंज होत नाही मग तेवढा? मी म्हणते प्रत्येकानं सोन्याच्या दुकानात जा, ज्वेलरीकडे बघा आणि त्याला प्रेम करा. ती समृद्धी आपल्या रूट चक्रापर्यंत येईल. गाड्यांच्या शोरूम मध्ये जा, शोरूम मध्ये गाड्या बघा. आजूबाजूला कोणाची तरी गाडी जरी उभी राहिली ना, त्याला चिटकून 5 मिनिट थांबून जा. समृद्धी इनहेल करा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पवित्रा पांडे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते मॅम. सोबत आपण आजपर्यंत 2 पॉडकास्ट ऑलरेडी केले. एक जो केला होता तो रेकीवर केला होता आणि दुसरा जो पॉडकास्ट होता तो स्वामी समर्थांवर केला होता, की मॅम त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांचे कसे अनुभव त्यांना आले आणि जर आपण समर्थांची भक्ती केली तर आपल्या आयुष्यामध्ये काय काय चमत्कार होऊ शकतो, हे मॅमनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं. आणि समाजामध्ये चाललेलं कमर्शियलायझेशन या गोष्टींना कसं तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि खरी भक्ती काय असते हे आपल्याला त्या पॉडकास्टमधून समजलं होतं. आजचा जो पॉडकास्ट आहे आपला तो तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि तो आहे मनी रेकी. मित्रांनो, रेकी आपण पाहिलंय. आज आपण पर्टिक्युलरली आपला संपूर्ण फोकस असणार आहे मनी रेकीवर. मनी रेकी म्हणजे काय आणि तुम्ही मनी रेकी करून तुमच्या आयुष्यातले फायनान्शियल प्रॉब्लेम कसे दूर करू शकतात आणि त्यासोबत ते दूर झाल्यानंतर अजून जास्त पैसा तुम्ही कसा कमवू शकता, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं स्वागत आहे पुन्हा एक वेळा आपल्या चॅनलवर. नमस्ते. मी पवित्रा पांडे. सगळे लोक ओळखतच असतील मला. मागे 1-2 पॉडकास्ट केले आपण. येस. पॉडकास्ट चालू करण्याच्या आधी मी माझे गुरु माऊली स्वामी समर्थांना वंदन करते आणि आजपर्यंत जे जे कोणी मला शिकवले असतील, ही विद्या मला दिलेली प्रत्येक गुरूंना मी वंदन करते, त्यांच्या आत्म्याला मी नमस्कार करते. आणि 2 पॉडकास्टमध्ये लोकांनी मला एवढं म्हणजे प्रेम दिलेले आहे. बरीच कॉल आले, बरीच मेसेजेस आले, त्यांना खूप फरक पडला, बरीच लोक शिकून गेले. अशीच प्रेम माझ्यावर असू द्यावं. आणि तुम्ही मला परत बोलवलं त्यासाठी तुमचं पण मी आभारी आहे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. येस. तर आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे, मनी रेकी. तर तुम्हाला काय वाटतं, भरपूर लोक तुमच्याकडे येत असतील की प्रॉब्लेम्स घेऊन, कोणाचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, कुणाचा करिअरचा प्रॉब्लेम आहे, कुणाचा पैशांचा प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पैशांचे वाटले? पैशांचे पण बरेच लोकांना प्रॉब्लेम असतात.
रिलेशनशिपचे पण प्रॉब्लेम असतात. तसं बघायला गेलं तर बरेच लोक डिस्टर्ब असतात, पण हे एकमेकांवर गुंतलेले असतात. आधी मनी प्रॉब्लेम होतो, मनी प्रॉब्लेम नंतर रिलेशनशिप प्रॉब्लेम होतात, घरामध्ये अशांती होते. मेन कारण असतं मनी. बरोबर आहे. मनी कमी. आधी पूर्वीच्या काळी कसं होतं, जास्ती नातेवाईक आणि हे वगैरे असायला पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे, पण आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाहीये. नाही होत. तर त्यामुळे हे मनी एक खूप मेजर एक फॅक्ट झाले आपल्या Fact झाली आहे. जीवनामध्ये झालेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे बरीच लोक अशी घेऊन येतात, जॉब प्रमोशन हम्म. आणि कुठेतरी स्टक झालो आपण, तर अशी घेऊन बरीच लोक येतात. बरोबर आहे. मॅम, पैशाकडे ना आपल्या समाजामध्ये लोक बघतात, पण खूप वेगवेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. असंही म्हणतात की जो जास्त पैसा कमवतो तो व्यक्ती वाईटच असतो. ही थिंकिंग पण चुकीची हो, वाटते मला एक चुकीची आहे. प्रकारे. अगदी बरोबर आहे. ही थिंकिंग टोटली नेगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह मनीकडे तुम्हाला नेतं. हा. पैशाला तुम्ही प्रेम करा, पैशाला तुम्ही एक मान द्या, रिस्पेक्ट द्या. पैसा हा एनर्जी आहे एक. बरोबर. पैसा हे व्हायब्रेशन आहे. ही व्हायब्रेशन तुमच्या आतमध्ये पण एक व्हायब्रेशन आहे, आतमध्ये पण एक मनीची एनर्जी आहे. त्या एनर्जीशी तुम्ही ओढून घ्या, अट्रॅक्ट करा, तुमच्याकडे पण पैसे येतील तेवढे. बरोबर आहे. येस. तर मनी रेकी म्हणजे काय? मनी रेकी हा वर्ड जो आहे, तर त्याबद्दल काय सांगाल की मनी रेकी काय? रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती यूज करून आपण माइंड, बॉडी आणि सोल हील करून घेऊ शकतो. ओके. पण ह्या रेकी हे शब्दाचंच एक रेकी शब्द घेतलेले आहे आपण याच्यामध्ये. हो. पण हे मनी रेकीचे मास्टर आहे ना, स्टेफनी ब्रेल म्हणून अमेरिकन आहेत. ओके. ते आता 2000च्या नंतरच्या ह्या शतकामध्ये त्यांनी मेडिटेशनमध्ये त्यांना हे झालं, आपण पण रेकीसारखं एक मनी रेकी करावी, म्हणून त्यांनी मनी रेकीचा शोध लावला किंवा डेव्हलप केलं म्हणावं. त्यांचं पर्सनल प्रॉब्लेम होतं, मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स होते बरेच काही. त्यांनी मॅनिफेस्टेशनचं टेक्निक यूज केलं, प्रॉस्पेरिटीचे क्लासेस केले, तरी त्यांना तेवढं काही फरक पडला नाहीये. बरोबर. त्यांनी खोलवर जाऊन परत मेडिटेशन केलं, तेव्हा ते इन्स्पायर झाले. त्या मेडिटेशनमध्ये मॅडमच आहेत त्या मास्टर, आणि त्यांनी मनी रेकी ही डेव्हलप केली. ओके. मनी रेकी ही रेकीपेक्षा खूपच वेगळी आहे. तसं बघायला वेगळी का? टोटली वेगळी आहे. बरोबर आहे. रेकी ही वेगळी आहे, माइंड, बॉडी, सोलवर काम करते म्हटलं मी. हा. ही मनी म्हणजे पैशाशी, एनर्जीशीच काम करतं. हम्म. आता तुम्हाला मनी रेकी काय हे समजून घेण्याच्या आधी मनी हे काय समजून घेणं तुम्हाला जरुरी बरोबर. आहे. बरोबर. मनी हे व्हायब्रेशन म्हटलं मी, मनी हे एक एनर्जी म्हटलं. बघा, आता बाहेर पण एक मनीचं व्हायब्रेशन आहे, बाहेर पण एक एनर्जी आहे, आणि प्रत्येकाच्या आतमध्ये पण एक मनीचं व्हायब्रेशन आहे आणि एनर्जी आहे. कुठे? आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आपले सबकॉन्शियस माइंडमधली जे मनीची एनर्जी बाहेरच्या एनर्जी बरोबर मॅच नाही झाली, तेव्हा आपले कामं होत नाहीत. बरोबर. जेव्हा ती मॅच झाली ना, आपण कितीही कमवू शकतो, कॅश फ्लो आपल्यासाठी वाढवू शकतो, आपण बिझनेस पण वाढवून घेऊ शकतो. बरेच लोकांचं चेतन हेच होत नाहीये, तेव्हाच ते फसलेले असतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की नॉर्मल लोक आज जे बघतोय आपण, आणि जे लोक चांगला पैसा कमवत आहे, तर प्रत्येक व्यक्ती या जगातला हा सेम पैसा कमवू शकतो. बिलकुल. कारण की ब्रह्मांडामध्ये आपला जन्म झालेला आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये ही समृद्धीची एनर्जी आहेच. ओके. पण आपण त्याच्याकडे लक्षच दिले नाहीये. आपल्याकडे का पैसे नाही, आपण का गरीब आहोत, तो का श्रीमंत आहे, ह्याच्यामध्येच बघितलं आपण. त्या व्यक्तीने त्याचं समृद्धीची एनर्जी डेव्हलप केली आहे. मे बी त्याचं घरचं वातावरण तसं असेल, किंवा त्याचे नातेवाईक असतील, आजूबाजूचे लोक असतील, किंवा त्याचे चांगले कर्म पण असतील, त्याचे वाडवडिलांचे पण कर्म असतील, आणि मेहनत पण करत असेल ना तो. नुसती तुम्ही हे एनर्जी करून होणार नाही ना. मेहनत तर इम्पॉर्टंट. मेहनत इम्पॉर्टंट आहे, प्रामाणिकपणा पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, पैसा कसं कमवतो व्यक्ती ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे सगळं यूज करून झाल्यानंतर हे बॅरियर्स आपण बाजूला काढले, तरी एखाद्या व्यक्तीला मनीचं प्रॉब्लेम म्हटलं, त्याला काय म्हणणार आपण? ही समृद्धीचीच तुमची कुठेतरी आतली एनर्जी करप्ट म्हणते मी तर, धूळ खात बसते. बरोबर आहे. त्या एनर्जीला आता मनी रेकी काय काम करतं, आपल्या आतमध्ये असलेली एनर्जी, समृद्धीची एनर्जीला क्लिअर करते. ओके. जेव्हा ती क्लिअर होईल ना, तर तुमची समृद्धीची एनर्जी वाढायला लागेल आणि अट्रॅक्ट करायला लागेल बाहेरच्या एनर्जीला, आणि आपण पण त्यांच्यासारखं श्रीमंत बनतो.
ओके. आपण आजपर्यंत असंच विचार टाकले. बरेच लोकांमध्ये असं बघितले आहे मी, लहान मुलांना आपल्याकडे कमी पैसे आहे नाही का, बरोबर, 100 रुपये दिल्यानंतर परत राहिलेले 20 रुपये परत आणून दे बाळा, उद्या आम्हाला लागेल ते, आपण गरीब आहोत, आपण कमी, हे जे आपण बेतलेलं आहे ना, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवरती कळतं त्यांना. आणि मोठं झाल्यानंतर काय होतं, त्यांच्यामध्ये मनी एनर्जी तेवढी फास्ट ग्रो होत नाही, समृद्धीची एनर्जी कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. ओके. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, आपण त्याच्याकडे तर येणारच येऊच नंतर. येस येस. बट मला याच्याबद्दल विचारायचं आहे की कोणकोणत्या अशा गोष्टी आहे की ज्यामुळे आपण पैसा कमवण्यासाठी ब्लॉक होऊन जातो, किंवा हे असे काही लोक आपण बघतो की ज्यांना कंटिन्यू पैशाचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे त्यांनी जे चक्र आहे, मनीचं जे चक्र आहे ते ब्लॉक करून ठेवलेलं आहे, जसं तुम्ही बोलला की त्याच्यावर धूळ पडलेली आहे. हो. तर या गोष्टी ते चुकतायत म्हणून ते ब्लॉक आहे, आणि जे लोक सक्सेसफुल आहे ते या गोष्टी नाही चुकत आहे आणि या गोष्टी करताय म्हणून ते जास्त सक्सेसफुल आहे. मग त्याबद्दल सांगा. बर, आता कंटिन्यू मनी प्रॉब्लेम मध्ये असेल, एक तर त्यांचं नेगेटिव्ह मनी बिलीफ्स आहे. आणि पैसे बघा, हे सर्वत्र पैसे, तुमचे पैसे असेल, तुमच्याकडे असेल, माझ्याकडे असेल, त्या मनीला मनी म्हणून रिस्पेक्ट द्या. हे लोक काय करतात, दुसऱ्यांचे पैसे म्हटल्यानंतर हे दुसरेच आहे म्हणतात. दुसऱ्यांची गाडी, एखादी मोठी गाडी घेतली असेल, कोणी टाटाची सियारा घेतली आणि आपल्याकडे अल्टो असेल जुनी, तर जेलसी करतात. हे नाही करायला पाहिजे ना. त्या एनर्जीला कळतं की ही मला जेलसी करतो, मनीला जेलसी करू नये. किंवा बरेच लोकांमध्ये असं होतं, मनीला 2 प्रकारची एनर्जी आहेत. एक निगेटिव्ह मनी एनर्जी, मी मगाशी म्हटलं, तरी सुद्धा मनी एक निगेटिव्ह मनी एनर्जी आणि एक पॉझिटिव्ह मनी एनर्जी. आता नेगेटिव्ह मी आधी सांगते, कारण की प्रत्येक ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह फास्ट जातं, म्हणून मी पण सांगते. नेगेटिव्ह मनी एनर्जी म्हणजे कुठली, 2 नंबर काम केलेले पैसे म्हणा, असं म्हणतो ना आपण बरेच वेळेला. ते करतात काय, 2 नंबर काम करून कमवलेले पैसे, ते नेगेटिव्ह मनी अट्रॅक्ट होतं त्यांनी. दुसऱ्यांना लुबाडलेले पैसे असेल, कोणी चोरी केलेली असेल, किंवा काल कोणाला फसवलं. कधी कधी फसवत पण नाहीये मनुष्य, एखाद्याने चोरी करून आणलेले पैसे, करन्सी आपल्यापर्यंत येतं. आपण काल कुठून तरी काही घेतलं आणि परवा एका चोराने तिथून काहीतरी घेतलं, ते पैसे चेंज आपल्या हातात येतात आणि आपल्या पर्समध्ये असतं. तेव्हा सुद्धा आपल्या पैशाची एनर्जी गडूळ होते, निगेटिव्ह होऊन जाते. हे निगेटिव्ह मनी एनर्जी झाली. मग तिला पॉझिटिव्ह कसं करायचं? हा, करायचं नाही, मनी एनर्जीनेच करायचं आपल्याला. आणि दुसरी सांगते तुम्हाला, नंतर मी येते तिकडे. आता पॉझिटिव्ह मनी एनर्जी म्हणजे कसं, आपण मेहनत करतो, मनीला ब्लेसिंग देतो. कोणी काही एखादी गाडी घेतली, दागदागिना घेतला तरी आनंद व्यक्त करतो. आणि आपण ज्वेलर्सच्या दुकानामध्ये गेलो, त्या ज्वेलरी कडे पाहून, अरे वा किती छान आहे, किती मस्त आहे, आपण कौतुक करतो. ती आपल्यापर्यंत येते एनर्जी, आवडते ते एनर्जीला. ही पॉझिटिव्ह एनर्जी झाली. ही 2 एनर्जी असतात. आता ह्या निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह मध्ये आपण कन्वर्ट कसं करतो, मनीरेखीचे सिम्बॉल्स आपण त्याच्यावर तेव्हा ड्रॉ करतो आणि त्या मनीला ब्लेस करतो, तेव्हा ते पॉझिटिव्ह घडते. ओके. मग हे मनी रेकीमधले सिम्बॉल, आपण रेकीमध्ये पण सिम्बॉल बघितले होते, यातलं एखादं सिम्बॉल द्यायचं झालं तर सांगू शकतात, एक सिम्पल एखादा? तो सिम्बॉल मी देईन, तर त्याला अटॅचमेंट, जे दीक्षा एक प्रकार असतो. दीक्षा झाल्यानंतर ते 2 चक्रांमध्ये ते तुमचे प्रॉब्लेम्स फसलेले असतात. मूलाधार चक्र आणि त्याला लागलेले एक स्वाधिष्ठान चक्र असतं. ते 2 चक्रांमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स, समृद्धीची एनर्जीचे प्रॉब्लेम्स असतात. ते मे बी तुमचे स्वतः पण खराब असेल, तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असताना आईला मनीचा प्रॉब्लेम असेल तेव्हा झालेले असेल, किंवा आपली आई आपल्या आजीच्या गर्भात असताना जे प्रॉब्लेम असेल पैशाचे, ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड होऊन येतं. मग ते आपण DNA म्हणतो ना, त्याच्यात उतरतं. मग मला दीक्षा देताना काय करावं लागतं, तिथून ते जे क्लिअर करावं लागतं. जेव्हा ते क्लिअर करून ते सिम्बल्स देतील, तरच ते सिम्बल्स काम करतील. ओके, बरोबर. आता मी तुम्हाला काहीतरी द्यायचं आणि मग ते यूज करून निगेटिव्ह त्याचं होण्यापेक्षा प्रत्येकाला जे असेल ते. खूप महत्वाचे मुद्दे मांडले मॅम तुम्ही या पूर्ण आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये, की एखाद्याने गाडी घेतली सियारा आणि एखादा दुसरा त्याचा नेबर आला तिथं, तर तो ती गाडी बघून जळतो. ही बुद्धी आणि अशा माइंडसेटचे लोक म्हणजे मला तर बिलकुलच नाही आवडत. कुणाची प्रगती बघून तुम्हाला कधी पण आनंदच झाला पाहिजे, तरच तुमची प्रगती होईल. ज्यावेळेस तुम्ही जलस फील करता त्याच्याबद्दल, तुम्हाला
खूप जळण होते जळण. त्याची प्रगती बघून, तर तुमचं पण निगेटिव्हच होतं. अशा लोकांचं कधीच पॉझिटिव्ह होत नाही. कारण की ते मनीला आवडत नाही ना. एखादा आता त्यांनी गाडी घेतली शेजारच्यांनी आणि आपण जळलो, त्या मनीला असं वाटतं की मी आलेला ह्या व्यक्तीला आवडत नाही, म्हणून त्यांच्यापर्यंत ती एनर्जी येणारच नाही. आणि हे बुद्धी त्या व्यक्तीला नसतं, तो जळतच राहणार. बरोबर आहे. त्याने घेतली आज सियारा, मग काय म्हणणार, मग काय म्हणणार, हा कालपर्यंत हा टू व्हीलरवर चालला होता व्यक्ती, आज हे काय की सियारा कसा घेतला. कदाचित तो चांगला असेल, मेहनत करणारा, माहित आहे मनाला त्यांच्या, तरी म्हणेल कदाचित 2 नंबरचं काम तर करत नसेल, एवढे पैसे कसे काय याच्याकडे आले. मग त्यांच्याकडे आनंद, ह्यांच्याकडे दुःख. ह्या डिप्रेशन मध्ये ही व्यक्ती नेगेटिव्ह मनी एनर्जीशी कनेक्ट होतो. बरोबर आहे. ही नेगेटिव्ह मनी एनर्जी, करेक्ट. कारण की ती एनर्जी अजून लांब जाते. असलेले पैसे पण ह्याचे नाहीसे होऊन जातात, खर्च व्हायला लागतात. एनर्जी वाहत जाते, वाहत जाते. पॉझिटिव्हलीच त्या गोष्टीकडे बघितलं आणि पाहिजे. त्याची एनर्जी त्यांच्याकडे जाते ती. रेकी आणि मनी रेकी यामध्ये काय फरक आहे की मेजर आहे खूप, तो सांग. दोन्ही ह्याच्यामध्ये वेगळेच फरक आहे. रेकीमध्ये कशी सिम्बॉल्स मास्टरांना मेडिटेशन मध्ये दिसले होते, बरंच त्यांनी केल्यानंतर. ह्या मनी रेकीमध्ये ह्या काळामध्ये जे काय मनीचं प्रॉब्लेम आहे, मगाशी मी बोलली, त्याच्यावर ह्यांनी केलेले आहे. त्यामुळे टोटली वेगळं, पूर्ण वेगळं आहे. पूर्ण रेकी आणि वेगळं मनी आहे. रेकी. आणि हे फक्त मनी रिलेटेड प्रॉब्लेमवर काम करतं. आणि काही एक 10-20% जे हॉस्पिटलमध्ये जे जातात पैसे, ते कुठेतरी थांबवण्यावर काम करतात. ओके. बाकी ह्याच्यावर काम नाही करत. आणि मनीशी नातं असतं आपले कुठेतरी, बरेच लोकांना लक्षात येत नाहीये. मनी सोबत पण एक नातं आहे. मनीशी नातं आपलं खराब झालं तरी सुद्धा सायंटिफिकली सांगावं तर आपल्या हार्टमध्ये एक थायमस ग्लँड असतो. तर थायमस ग्लँड आहे ना, खराब होतो. मग तो नातं खराब झाल्यानंतर रूट चक्र आपलं अजून खराब होतो. ओके. पुढे येऊ आपण, त्याचं काही लक्षणं आहेत. बरोबर. येस. तुम्ही एक बोलल्या होत्या की काय करावं आणि काय करू नये. त्यामध्ये तुम्ही एक पॉइंट मांडला होता की मनी रेकी करताना त्याच्यामध्ये मनीला ब्लेसिंग देणं, म्हणजे पैशांना गोंजारणं, हा एक शब्द आला होता इथे. ते काय? पैशांना ब्लेस करायचं. समजा आता माझ्याकडे कोणीतरी 10,000 दिले आणि मी काय करणार, त्या पैशाला ब्लेस करणार. अगोदर ते एनर्जीला मी बाहेर पाठवणार. एक प्रकारचं एनर्जीला ब्लेसिंग देऊन लोकांपर्यंत सोडायचं आपल्याला. एनर्जीला मी 10,000 देते का कोणाला नाही देत, मीच ठेवणार माझ्या पर्समध्ये. पण माझ्या हातात आल्यानंतर मी म्हणणार, मनी ज्याला पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांची सगळ्यांची गरजा पूर्ण कर आणि 100 पट्टीने माझ्यापर्यंत ये. मी तुला ब्लेस करते म्हणून 1 मिनिट मी हृदयाला लावणार ते पैसे. तर त्यामुळे काय होणार, 2 काम होणार. ही एनर्जी काय करणार, तिथे शोधून काढणार कोणाकोणापर्यंत ब्लेसिंग्स हवे, त्यांची गरजा पूर्ण करणार. जाते एनर्जी. सांगितलं आपण जे बोलतो ना, ते एनर्जीला कळत असतं, ती तिकडे जाते. आणि तिकडे गेल्यानंतर आत्माला सुद्धा कळतं. प्रत्येकांमध्ये एक आत्मा आहे ना, त्यांना सुद्धा कळतं. जे फिजिकली जर कळलं नसेल तर इथून कळतं, यांनी ब्लेसिंग पाठवले. पवित्रा पांडे मॅडमनी ब्लेसिंग पाठवले, त्या आत्माला कळलं. ते आत्मा मला परत ब्लेस करतं आणि मला पण त्याचा डबल फायदा होतो. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही इथे मेंटेन होतात. हे माणसाने दिलं तर त्याच्याकडे अजून डबल येतं, जसं म्हटलं जातं. शनीचा पण तोच रूल आहे ना मॅम, की जर तुम्ही लेबर लोकांना देत गेले तर कर्माचं देवता पण म्हणतो, तुम्हाला ते मिळत जातं. शनी महाराज तर त्यांचं तर काही खूप चांगलं आहे, त्यांच्या याच्यामध्ये छानच मिळत असतं आपल्याला. बरोबर आहे. आपण फक्त वाकडं करायचं नाही, वाईट करायचं नाही कोणाचं, तर मिळत असतं. चांगलं करायचं. न्याय देवता आहेत ते, न्याय देवता आहे. आणि याच्यात अजून एक मला असं वाटतं की तुम्ही जसं बोलले ना की जेव्हा अशा लोकांच्या ब्लेसिंग आपल्याला मिळतात, की तुम्ही स्वतःपासून सुरुवात केली, की समजा तुमच्याकडे आले 1,000 रुपये आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे करतायत, ब्लेसिंग देताय, तर ब्लेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. माझे आजी आजोबा होते, तर आजी माझ्या म्हणजे अशी व्यक्ती होत्या की त्यांनी आयुष्यात कधी कोणाला वाईट बोलल्या नसतील. आणि कधी पण कुणी आमच्या घरी आलं तर ते एक चेहऱ्यावर वेगळे हास्य असायचं, किंवा त्या कोणाशी बोलतील तर त्या लोकांना पण असं वाटायचं की या आजींना भेटून आपण खूप प्रसन्न वाटायचं. असे लोक असतात काही. म्हणून तर आज तुम्ही ह्या पोझिशन मध्ये आहेत ना, हे पण मॅटर करतं. बरोबर आहे, म्हणजे त्यांच्याच ब्लेसिंग आहे. काय बरोबर. मनी रेकी बद्दल बोलायचं झालं तर
ही जी गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं की ही कुणी कुणी शिकली पाहिजे, की ती शिकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चेंज घडेल आणि त्यांच्याकडे पैसा आहे? मनी रेकी आहे ना, प्रत्येकाने शिकलं पाहिजे. पैसे सगळ्यांनाच हवे. साधारणपैकी आता ज्याचं बिझनेस चांगलं चालतोय, त्यांचं व्यवस्थित चाललंय, त्यांना ठीक आहे बाबा. आता ज्याला बिझनेसमध्ये काहीतरी मनी स्टक होतं, कोणाला पैसे उसने दिलेले ते परत येत नाही, किंवा एज्युकेशन असून सुद्धा त्याला बरोबर जॉब मिळत नाही, जॉब टिकत नाही, बरोबर आहे. किंवा गृहिणी जरी असेल तिला काहीतरी कमवण्याचं काहीतरी साधन हवंय, अशा लोकांनी, सगळ्या लोकांनी मनी रेकी शिकलं पाहिजे. डिग्रीचं उदाहरण दिलं तुम्ही. लोकांकडे डिग्री आहे, लोकांकडे स्किल आहे, एज्युकेशन झालेलं आहे, पण जॉब मिळत नाही चांगल्या पैशांचा, किंवा जो जॉब मिळालेला आहे त्याच्यामध्ये पगारवाढ वगैरे होत नाहीये. तर याच्या मागचं कारण काय असू शकतं? अशा लोकांना काय होतं, एवढं एज्युकेशन असून सुद्धा काय मिळत नाही. म्हणजे एक तर वाडवडिलांनी, आता तुम्ही सांगितलं तुमच्या आजीचं, हो, आजींचं ब्लेसिंग, त्यांचे संस्कार तुमच्या वडिलांपर्यंत आले. बरोबर. वडिलांनी कोणाचं काय वाईट नसेल केले, हो. वडिलांचे संस्कार आई वडिलांचं तुमच्यापर्यंत आले, तुम्ही पण चांगले करतात हे दिसतातच आहे आपल्याला. तर हे एक संस्काराचं पण असतं. ह्याच्या विरुद्ध काय होतं, बरेच वेळेला आपले वाडवडिलांनी, एन्सिस्टरनी केलेले प्रॉब्लेम्स असतात. जसं आजकाल पाहतो आपण, 2 भाऊ असतात, वडिलांनी काही व्यवस्थित विल लिहून ठेवलेली असेल किंवा नसेल ठेवली, 2 भावामध्ये काय करतो, मग आपलं लहान भाऊ आहे त्याला एकच मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तुला कशाला जास्ती पाहिजे, गरज आहे, मला 2-3 मुलं आहेत, मी जास्ती घेणार, तुला नाही देणार. मग असे काय होणार, मग त्याच्यामध्ये थोडंसं अनबन होतं, घरोघरी आपण पाहतोच आहे ना. ह्यामुळे त्या लहान भावामधून आलेले जे मनीचे, जे नेगेटिव्ह मनी एनर्जी जे म्हणा, ह्या मोठ्या भावाकडे जातं, आणि त्यांच्या मुलांमध्ये जे उतरणारे हे जे आहे एक कर्ज बनून जातं. अशा वेळेला सुद्धा बरेच वेळेला अटकतात. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे, मी मगाशी सांगितलं, आपल्या आईच्या गर्भात असताना हे प्रॉब्लेम्स असतात आईला, तेच विचारामध्ये स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र बंद होऊन जातो, म्हणून हे भटकतात लोक. बरोबर. किंवा पास्ट लाईफ मध्ये त्या व्यक्तीने सुद्धा वाईट कर्म केले असतील, कोणाचे काही फसवणूक केली असेल, जमीन, सोनं हे वगैरे, तेव्हा सुद्धा होतं. आणि बरेच वेळेला असं वाटतं त्याचे स्वतःचे विचार असतात जास्ती करून. आता जॉब लगेच मिळत नाही, एखाद्या वेळेला नाही मिळत, एक 5-6 महिन्यांनी मिळेल, पण ही आशा भाव ठेवणार नाही तो, पण तो डिप्रेशन मध्ये जाईल, मला काय नाही मिळणार. मग आपल्या मित्राला मिळालं, ही परत आली ना जेलसी, म्हटल्यानंतर हे हार्ट चक्राचं काय म्हटलं तुम्हाला मी, थायमस ग्लँड, ते पण खराब झालं ना. म्हटल्यानंतर त्याचा पगार एवढा आहे, 1.5 लाख मिळतो, मला नाही मिळत, म्हटलं ना पैशाबद्दल परत जेलसी आली, परत असं करून परत प्रॉब्लेम्स मध्ये. ओके. मग या लोकांना तुम्ही मनी रेकीने सॉल्व्ह करू शकता? अशी बरीच उदाहरणं आहे माझ्याकडे. एक मुलगा होता, त्याने स्वतःच्या भीतीने, आई वडील तर अतिशय चांगले होते, ते पण यायचे, आई वडील सुद्धा छान म्हणजे जॉब मध्येच होते ते. हा मुलगा चांगलाच म्हणजे शिकलेला होता, BE MBA, जॉबच मिळत नव्हतं त्याला. तर ते MTech झाला, बरंच शिकला, जॉब मिळत नव्हतं. मग म्हटलं शेवटी त्याला मनी रेकी शिकून घे. मनी रेकी शिकून घेतल्यानंतर तब्बल 22 दिवसामध्ये त्याला जॉब मिळाला. ओके. काय मिळाला, ते जे फिअर आहे, डेली बेसिसवरती त्यांनी मनी रेकीची सिम्बॉल, मी ते एकदा करून दिलं दीक्षा देताना, DNAतून क्लिअर करून दिलं, डेली बेसिसवरती तो करत गेला आणि त्याला फिअर नाहीच झालं. इव्हन त्यांनी माझ्या वेबसाईटवर पण टाकलेले आहे, रिव्ह्यू दिलेला आहे, 22 दिवसाच्या आत जॉब मिळाले. करेक्ट. असं बरेच लोक आहेत जॉब मिळाले. मॅम तुम्ही बोलले की मनी रेकी तुम्ही शिकवल्यामुळे किंवा त्या व्यक्तीने फॉलो केली ती 22 दिवस सिम्बॉल्स किंवा जे प्रोसेस तुम्ही सांगतात, तर 22 दिवसात त्यांना जॉब मिळाला, तर हे प्रत्येकाला होईल का? नाही, डिपेंड करतं. हे त्याचं कर्म सांगितलं ना, आई वडिलांना मी ओळखत होती त्यामुळे मला कर्म माहिती आहे त्यांचं, बरेच चांगलेच, पुण्याचेच आहे ते, ओळखीचे आहेत, त्यांची कर्म चांगलं आहे. आणि तो मुलगा सुद्धा खूप सोजवळ आणि व्यवस्थित आहे घराण्याचा. प्रत्येकानं होईल असं नाही सांगता येत. तो देवाचं पण करतो. त्यांनी स्वतःची थॉट प्रोसेस केलं होतं, ते मिळत नव्हतं, कदाचित त्याला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम, आपलं रिसेशन टाइम होता ना तेव्हा, त्यामुळे त्याला मिळालं नव्हतं. बरोबर आहे. त्या रिसेशन येणार, आता माझं फायनल इयर झाल्यानंतर, त्या भीतीने त्यांनी ते बनवून घेतलं होतं. अशी सगळ्यांच्या ह्याच्यात नाही होऊ शकत. म्हणून बरेच वेळेला 3 महिन्यात फरक पडतो, काही लोकांना अप टू 11 महिने 11 मंथ्स पर्यंत फरक पडतो.
फसलेले पैसे सुद्धा याच्यामध्ये मी सांगते. बरं. एक माझ्याकडे एक लेडी येत होती, त्यांचं काहीतरी खूप मोठं म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता, हस्बंड वारला होता कुठे आंध्रा त्या साईडला वाटतं, आणि 17 ते 18 20 वर्ष जवळपास झाली होती, पैसे येत नव्हते, मिळत नव्हते, आणि नाव सोडून दिलं होतं त्यांनी. तर माझ्याकडे आल्या त्या आणि मला मनीरेकी शिकायची. नाव तर सोडून दिलं, त्यांना काही जाता येत नाही, ती पण जात नव्हती, चाललं होतं त्यांचं असं. पण मनीरेकी शिकल्यानंतर तब्बल मला वाटतं 10-1 महिन्यामध्ये त्यांना फोन आला. तिने त्या वकिलाला सांगितलं होतं, मी पैसे तेव्हाच देईन, मला चेक मिळेल त्याच्यातूनच देईन, मी अशी देणार नाही. बरं. मला काय बाकी काही साधनच नाही ना, माहेरी राहते मी. बरोबर आहे. मग वकिलाने खूप मनीरेकीमध्ये बॉक्स सिस्टम मध्ये मी जे शिकवते ना त्या पद्धतीने दिल्यानंतर तिचे पैसे मिळाले, त्याला 50-60 लाख मिळाले. अरे बापरे, इतका मनीरेकीचा फरक पडतो. 10 महिने लागले, पण तिने पण सातत्याने केलं, ते केलं. ते बिलीफ पाहिजे आपला, आपण जे करतोय त्याच्यात डाऊट न ठेवता त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि देवाची भक्ती तर आहे, देवाची पण भक्ती करायची, ती ते सगळंच मिक्स झालं. लहान मुलं असतात आपल्याकडे आपल्या सोबत, तर आपल्याकडे काय ना, लहान मुलांना खूप घाबरवलं जातं. म्हणजे की झोपत नसेल तर मग त्याला म्हटलं जातं की एखादं साऊंड लावला तो मोबाईलवर राक्षसाचा हा 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 वगैरे, आणि मग ते ऐकून त्याला घाबरवून झोपवलं जातं, किंवा तिकडे भूत येऊन जाऊ नको त्या रूम मध्ये, असं करून हे केलं जातं. तर याच्यामुळे त्यांच्या फ्युचरिस्टिक पैशावर काही प्रॉब्लेम होतो? हो, नक्कीच फरक पडतं. हे कधी करू नये, फिअर आणू नये. फिअर आल्यानंतर काय होतं, जो थायमस ग्लँड तुमचा एकदम आवळून घेतो, आवळून घेतल्यानंतर त्याला डायरेक्ट आहे रूट चक्रा. रूट चक्रामध्ये एक फिअर बसते, भीती म्हणतो ना आपण मुलांना रूट चक्रामध्ये. पहा, मोठ्या लोकांना सुद्धा एकदम भीती आल्यानंतर नाही, एखादी काही गोष्टी झाली, ऍक्सिडेंट म्हटल्यानंतर काय होतं, मोठ्यांना सुद्धा लॅट्रिनला जावं असं वाटतं ना, म्हटल्यानंतर रूट चक्रा झाला ना तो. लहान मुलांमध्ये सुद्धा फिअर आल्यानंतर वारंवार ते लघवीला जातात. मग ते पण चांगलं नाही ना, त्यांचं रूट चक्र खराब होतो अशाने. मोठं होऊन काय होतं, हे व्यक्ती आता मगाशी सांगितलं ना तुम्हाला मी, शिक्षण घेऊन सुद्धा त्याला त्या पद्धतीने जाता येत नाही, किंवा पाय दुखण्याचे प्रॉब्लेम्स असतात. मग पुढे होऊन त्यांना मूळव्याध, फिशर सारखे आजार असतात, मणक्याचे प्रॉब्लेम चालू होतात. हे सायंटिफिकली बघायला गेलं तर हा प्रॉब्लेम होतो त्यांना. आणि अजून एक प्रकार आहे, आई वडील काय करतात, मुलांना इकडे गेला तिकडे गेला फ्रीली सोडत नाही. आला नाही का, आजकाल तर मोबाईलचं कुठे गेला विचारणं लगेच. तर आपल्या रूट चक्राने त्यांना बांधणं तो भयानक प्रकार आहे. हो का? त्यांची अभिवृद्धी होत नाही, त्यांचं मग मूलाधार तेच हरपतं ना. तर ते चुकीचं आहे. म्हणजे इतकं प्रेशराईज करून टाकता मुलांना की त्यांच्या डोक्यावर नेहमी प्रेशर असतं की मी कुठे जातो, म्हणजे कोणत्या फ्रेंड्स मध्ये जरी गेले असतील तरी त्यांच्या डोक्यात असेल की नाही, घरी गेल्यावर मला हे ऐकावं लागेल. असेही काही पॅरेंट्स आहेत. हो. अशा लोकांनाही मग जॉब मध्ये म्हणा ह्याचं सक्सेस मिळत नाही, बरोबर आहे, किंवा पैशाचे प्रॉब्लेम चालू होतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने पुढे जाऊन आयुष्यामध्ये चांगलं अचीव केलं पाहिजे, चांगला पैसा कमवला पाहिजे, तो मोठा व्यक्ती झाला पाहिजे. तर मनीरेकी काय सांगतं की लहानपणापासून आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे मनीरेकी द्यावी की उद्या उठून ते जास्त पैसा कमवते? ते ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही रेकी जे उसई रेकी आहे ना ते शिकून त्याच्यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत ते अतिउत्तमच आहे, प्रश्नच नाही. पण मी अशी सुद्धा सांगते, मनीरेकीच्या ह्याच्यामध्ये एक तुम्हाला टिप म्हणा, त्या लहान मुलं जेव्हा झोपतात ना, उशीखाली करन्सी ठेवायची, नोटा ठेवायची. आणि नोटा कशी ठेवायची, 5 ते 6 नोटा ठेवायचे, थोडं अप्पर साइड, म्हणजे 10-20 रुपया नाही, 200ची नोटा असेल तर चालतील, किंवा 500ची नोटा, 4 ते 5 तुम्ही उशी खाली ठेवायचे. मग लागल्यास ते डेलीचे डेली तुम्ही युज करून घ्या, उद्या दुसरे ठेवले तरी चालेल, एकच ठेवलं पाहिजे असं काही नाही. त्यामुळे काय होईल, ही जी मनीची एनर्जी त्यांची कुठे ना कुठे रूट चक्रामध्ये भीती बसलेली आहे. ती मनीची फिअर जे आहे ना, आई वडिलांकडून आलेली असेल ती सुद्धा असू शकेल, किंवा साधी फिअर सुद्धा त्यांची नाहीशी होईल. एनर्जी, मनीची एनर्जी आहे ना, फास्ट काम करतं रूट चक्रावरती. जे आपण म्हणतो की लहान मुलं रात्री बेडवर म्हणजे वॉशरूम होऊन जाते, लघवी होऊन जाते, तर त्याचं मेन कारण काय आहे? 5-5, 6-6 वर्षापर्यंत ही मुलं लघवी होते आजकाल बेडवर, तर ते का होतं, आणि ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल पॅरेंट्सला ऍज अ रेकी मास्टर? बेड वेटिंग ह्या कारणामुळे होतं, रूट चक्रा
रूट चक्रात मध्ये फिअर येते ना, तेव्हा लहान मुलं बॅड वेटिंग करतात. बरोबर. मूलाधार चक्रा, आधारच तो स्तंभ आहे त्यांचा, त्याचं अस्तित्व नाहीसं होतं आणि एक प्रकारची भीती निर्माण होते आणि त्याच्यामध्येच समृद्धीची एनर्जी पण असते. ओके. मग तर काय होतं, बेड वेटिंग म्हणा, हे परत परत सुसू करणं, लघवीला जाणं, लहान मुलं किंवा मोठे मोठे झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा जाणं लघवीला, हे रूट चक्राचाच प्रॉब्लेम असतो. रूट चक्रा आणि त्याला लागलेलं एक स्वादिष्टान चक्र असतं, तो सुद्धा खराब होतो. एकमेकांना जवळ असतात ना ते, पृथ्वीतत्व आणि जलतत्व, त्याच्यामुळे होतं. मणिरेकी शिकल्याने किंवा मणिरेकी केल्याने एखाद्याच्या आयुष्यात काय काय फरक पडू शकतो? मणिरेकी शिकल्यानंतर काय होतं, पहिल्या फेजमध्ये मनी ही जी रेकीचे सिम्बॉल्स आहे ना, आपल्या बॉडीमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे हे शोधतात. हे प्रत्येकांचं आहे ना, पर्सन टू पर्सन व्हेरी करतं. ओके. तर एखादीचं कमी प्रॉब्लेम असेल, एखादीचं जास्ती प्रॉब्लेम असेल. जेव्हा त्यांना प्रॉब्लेम सापडलं, ह्या व्यक्तीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, फिअरचा प्रॉब्लेम आहे किंवा पास्ट लाईफचा प्रॉब्लेम, जो काही प्रॉब्लेम असेल ते शोधतं. शोधल्यानंतर ते कामाला लागतं सेकंड फेजमध्ये. आणि सेकंड फेजमध्ये कामाला लागल्यानंतर आपल्याला जे दिसतं रिझल्ट, तो आपला फर्स्ट फेज असतो. बरोबर आहे. आतून करतं ते आपल्याला माहित नसतं काय रेकी काय करत आहे. जेव्हा आपल्याला रिझल्ट दिसतं ना, फर्स्ट कर्ज असतं ना आपलं, जे लोन्स असतात ते मुक्त करतं. एक सुद्धा तुमचं कर्ज राहू देत नाही मनी रेकी. फर्स्ट एकदम इफेक्ट पडतं. त्यानंतर तुमचं इन्कम वाढवायला लागतं. अर्थातच इन्कम वाढतच आहे, मग आपलं बँक बॅलन्स वाढायला लागतं सेकंड फेजमध्ये. आणि थर्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला लोक रिस्पेक्ट, मान सन्मान द्यायला लागतात. हे मनीरेकीचं खूप छान आहे. पण त्यासाठी तुम्हाला खूप विश्वास, श्रद्धा आणि सबुरी इथं ठेवावंच लागतं. बरोबर आहे. माझ्याकडे खूप सारे उदाहरण आहे. मनीरेकी शिकून गेले आणि एक तुम्ही नाव नाही सांगणार, नाव सांगितलं तुमच्या लक्षात येईल, कारण की ती जी बाई जगत प्रसिद्ध झाली आहे. बरं. एक हाऊसवाईफ होती आपल्या पुण्याचीच, माझ्याकडून मनीरेकी शिकून गेली. परिस्थिती बेताची होती, खूप नव्हती, मला काही ना काहीतरी करावं असं वाटत होतं तिला. तर मनीरेकी शिकून गेली. मॅडम खरोखर मनीरेकी शिकून काही फरक पडतं का? म्हटलं बघ, करून बघ तू. आणि करून बघितलं तिने सांगितल्या पद्धतीने. आणि ती काहीतरी डिझाईन आणि हे काहीतरी वेगळं काहीतरी केलं तिने. डिझायनर आहे. तिचं तर इतकं जोरदार, म्हणजे आज खूपच ती शिखरावर चढली आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती सेल करते. करोडपती झाली, करोडपती. तब्बल मला वाटतं 3 वर्ष झाले तिला. आज 3 वर्ष आधी रेकी शिकल्या होत्या. मनी रेकी 3 वर्ष आधी शिकल्या होत्या त्यांनी. ते मला रिव्ह्यू पण दिले त्यांनी. त्यांचं नाव नाही घेता येणार आपल्याला, नाही सांगायचं. ठीक आहे. दिले त्यांनी मला पॉडर याच्यावरती, इन्स्टावर. ओके मॅम, मला सांगा की तुमच्या आयुष्यात तुम्ही मनीरेकी वापरली का कधी, आणि त्याचा तुमच्या लाईफवर काय परिणाम झालाय? हो, माझ्या आयुष्यामध्ये पण मला न कळत झालं. कारण की मी तुम्हाला मागेही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, माझं पर्सनल हेल्थ इश्यूसाठी, डोकं दुखण्याच्या इश्यूसाठी मी हे शिकायला गेली. रेकी, लामा, हे थेरपिस्ट शिकायला गेली. असं करता करता मला क्युरिओसिटी आली, एक मनी रेकी हे पण शिकावं. मग मनी रेकी मी शिकले. मनी रेकी शिकल्यानंतर बघा कसं कळत न कळत माझ्या डोक्यात आलं, हे मी लोकांपर्यंत पोहोचून द्यावं. हे जे नॉलेज इतकं छान आहे, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी शिकवायला लागले. आता शिकवायला लागल्या म्हटल्यानंतर त्याला फीज असतात, एनर्जी एक्सचेंज असतंच, काही ना काही फ्रीमध्ये तर शिकवत नाही कोणी. अशी करता करता माझी एक माउथ पब्लिसिटी झाली आणि माझ्याकडे बरीच लोक शिकायला लागले. ओके. आणि मनी रेकीची मास्टर मी बनले आणि मी पण समृद्ध झाली. एक हाऊसवाईफ होती मी, त्याच्यातून मी आज म्हणजे जेव्हा कमेंट्स बघतो तर भरपूर लोक तुम्हाला ओळखतात. म्हणजे कॉल एक म्हणजे असे पहिला पॉडकास्ट गेल्यानंतरही भरपूर लोकांच्या कमेंट अशा होत्या की अरे आम्ही तर मॅम कडून ऑलरेडी रेकी शिकलेलो आहे, बरीच शिकलेले, हजारोनी लोक शिकले. बरोबर आहे. म्हणजे ते मनी रेकी शिकल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये आणि प्रत्येकानं त्याचा इफेक्ट पण खूप छान झालेला आहे. मी शिकवताना सुद्धा असंच शिकवायचं आणि सोडून द्यायचं असं नाही करत ना. शिकवल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करते नेहमी, ग्रुपमध्ये टाकून एक व्यवस्थित मार्गदर्शन करत असते. मग हे लोक कधी विसरत नाहीत, विसरत नाहीत. मॅम, तुमचे जे आजपर्यंत ज्या लोकांनी तुमच्याकडून मनीरेकी शिकली त्याबद्दल काय सांगाल? त्यांचे अनुभव काय सांगाल? काय असे काही एक्सपिरियन्स सांगायचे राहिले तर? बरेच लोकांना आहे ना अशी इफेक्ट पडलेले आहे. आता मला
आठवती नाही, काही आठवतात पण असा मेन लोक आहे जे कनेक्टेड आहे माझ्याशी, मला आठवतात. नाव नाही घेणार मी. अशी एक फॅमिली होती. त्यांचं बरंच म्हणजे आजीचं इस्टेट भरपूर होती. ते थोडंसं राजघराणा टाईप अशामध्येच होते थोडेसे. आणि ते त्या आजी एकट्याच होत्या. मुलगी आणि परत दुसरी मुलगी आणि तिसरी पिढीमध्ये मुलगा झाला होता. आणि ते कुठले तरी दिल्ली त्या साईडचे होते, ते झांसी त्या साईडचे, ग्वालियरचे तिथे नाही का, ग्वालियर की त्या साईडचे होते. हा, मग तिथल्या लोकांनी काय केलं, तर आजींना म्हणजे ती इस्टेट येऊच दिले नाही. लग्न करून गेली ना मुलगी, वयाच्या 15-16 वर्षी लग्न झालं, ते 17-18 वर्षी त्या काळात. त्या आजी अजून आहेत, 90+ आहेत त्या. मग आल्या त्या आणि मुंबई ह्या साईडला कुठेतरी राहत होते ते. बरोबर. नंतर खूप दिवसानंतर त्यांना वाटलं की आता आपली नातू झाला, नातू साधारण 25-26 वर्ष, त्याला वाटलं अरे आपली आजीची एवढी इस्टेट आहे, आपण घ्यायला पाहिजे नाही का, आईची. बरोबर. पण तिथले लोक कुठे त्यांना हे करू देतात. एवढे 41 वर्ष झाले ते गुंडागर्दी करून त्यांना येऊ देत नव्हते. पण त्या ह्याच्यामुळे हा जे मुलगा आहे ना, डिप्रेशन मध्ये होता खूपच. हा नातू इंजिनियर झाला, जॉब करत नव्हता, काहीच करत नव्हता. मग कुठून तरी ते ह्याच्यावरून पाहिलं माझं, त्यांनी गुगलवरून माझा नंबर घेतला, माझ्याकडे आले, मॅडम हमको ऐसे है, इसका रेकी हिलिंग कर. म्हटलं हिलिंग तर मी करत नाही, पण तुम्ही मनी रेकी शिका, तुमच्याकडे आहे पैसे म्हणतात, मनी रेकीमुळे काहीतरी असेल. जेव्हा माझ्याकडे आल्यानंतर मला कळलं ह्याला फिअर निर्माण झाली आहे आणि एक प्रकार जिद पण बसली त्याला. त्या जिद असल्यामुळे तो श्रीमंत लोकांचं हे करायचा, तिरस्कार करायचा. कारण की ऑलरेडी हे श्रीमंत होते ना, पण त्यांना ते श्रीमंती अनुभवता येत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये तिरस्कार निर्माण झाला. तो मनीरेकी शिकून गेला माझ्याकडून. मनीरेकी शिकून गेल्यानंतर असं मॅजिक झालंय की त्यांच्या वडील आहेत, वडिलांना एक कोणीतरी क्लासमेट भेटला. क्लासमेट भेटल्यानंतर अरे तुम्ही इथे आहे का पुण्यात? ते तिकडून आले होते उत्तरेकडून. अरे तुझी जमीन काय झाली तिथे झांसी त्या साईडला कुठेतरी? नाही ते लोक कुठे आता. अरे असं सोडायचं असतं काय? आणि चल मी बिल्डरच आहे आणि माझा मुलगा पण जोरदार काम करतो ह्याच्यामध्ये, मीच घेतो की थोडंफार कमी देईन तुला, चल म्हणे. काही नाही, सेफली त्यांना नेलं तिथे आणि ते काम झालं. आणि अजूनही त्यांचं म्हणजे अजूनही आता परवा फोन आलेला, अजून येतच आहे पैसे, येतच आहे. अरे वा. म्हणजे एवढी शेती आहे, त्याच माणसाने घेतली आणि तो देतो. आणि पुण्यामध्ये भरपूर त्यांनी बिल्डिंग घेतले, एका कॉम्प्लेक्स मध्ये बरेच घेतले त्यांनी, स्टुडिओ अपार्टमेंट अशी वगैरे सुरू करून ते भाड्याने वगैरे काहीतरी दिले आणि फ्लॅट घेतलं त्यांनी. तर मनीरेकी शिकल्यानंतर हा त्यांना फायदा, एवढा फरक पडला. आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर काय तेज आला आता, म्हणजे फिअर गेली ना ती, फिअर गेली. आणि मोठी गाडी, BMW गाडी वगैरे जे आहेत त्या डिझर्व करत होते ते. अतिशय चांगली व्यक्ती, अतिशय म्हणजे सुशिक्षित, आणि काय म्हणतो आपण, लोकांना त्रास नाही, आपलं खरं गेलं तरी चालेल, आपण दुसऱ्यांना त्रास नाही, हात जोडून येणारे आई वडील असे, म्हणजे धन्य असं. तर हे तर एक झालं. आणि अजून एक असा सीए होता मुलगा, तो पण बरेच डिप्रेशन मध्ये गेला होता. तर काही केलं तरी चालतच नव्हतं त्याचं, सीएचं फर्मच चालत नव्हती. रेकी शिकला, रेकी आपली उसई रेकी, त्याच्यातून त्याला एवढं काय फार फरक वाटलं नाही, करायला इच्छा नाही दिली, कारण की खूप वेळ लागतं, तेवढं वेळ मिळत नव्हतं त्याला, कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं तेवढं. मग मनी रेकी शिकून घे म्हटलं. मनी रेकी शिकल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हो, इतकं इम्पॅक्ट करतो तो तर आता म्हणजे खूपच म्हणजे काय स्टारच झाला तो. हो का. आपण जे म्हणतो की पैसा ब्लॉक होतो कारण रूट चक्र आपलं ब्लॉक होतं. हो, मूलाधार चक्र. हो, मूलाधार चक्र. तर तुम्ही काय सांगाल की एखाद्या व्यक्तीने कसं ओळखावं की त्याचं मूलाधार चक्र ब्लॉक झालंय म्हणून त्याच्या लाईफमध्ये पैसा येत नाही? मूलाधार चक्र ब्लॉक होण्याचं सिम्पटम्स जे आहे ना बरेच आहेत. एक तर पाय दुखतात, गुडघे आणि पाठीचं मणका, कंबर हे जरा पेन होतं, ह्यानी पण कळतं. आणि बरेच लोकांना पाईल्सचा त्रास, मूळव्याध सारखं त्रास, फिशर सारखं त्रास, अशी त्रास व्हायला लागतात. नसेल तर व्यक्तीला नुसतं कंजूशी, द्यायचं नाही, आपले पैसे नाही द्यायचं, कोणाला काही द्यायचं म्हटल्यानंतर त्याला पटकन असं आवळून घेतो, असं कंजूशीपणा. आणि स्वतः पैसे एवढे जरी कमवले ना, तो उपभोग घेत नाही, फक्त एफडीवर एफडी टाकणार. आणि एक दिवस काय होणार, तो
हॉस्पिटलमध्ये चालला जाईल का पैसा? हॉस्पिटलमध्ये चाललं जातं वारंवार आणि तो उपभोग नाही घेणार ना. पुढची पिढी त्याला आरामात ते खर्च बरोबर करणार. आहे. हा गेल्यानंतर मग तेच ते स्वतः गेल्यानंतर घर वापरतील. विकणार तर पुढची मुलं काय करतात आजकाल, घर विकून दुसरं काहीतरी फ्लॅट घेतलं, हे घेतलं, असं करतात. म्हणून आपण काय करायचं, कंजूशी नाही, लोकांमध्ये कळलं पाहिजे हे थोडं कंजूसपणाचा. खरंय इम्पॉर्टंट ही गोष्ट. कंजूशी हे नाही ठेवू, हो, मन मोकळं, मन मोकळेपणाने करा, योग्य ठिकाणी खर्च करा, पण मन मन मोकळेपणाने मोकळेपणे करा. आणि काही गोष्टी अशी आहे ना, तुम्ही म्हणजे असं ब्लेसिंग द्या ना, ब्लेसिंग देण्यामध्ये काय कंजूस आहे तुम्हाला. आणि बरेच लोक आहे ना आतल्या गाठीची असतात, तेव्हा पण मूलाधार चक्र ब्लॉक होतं. आतल्या गाठीच्या आतल्या गाठीचे लोक आपण म्हणतो ना मराठीमध्ये, पण आपली म्हणजे सिक्रेटिव्ह राहतात, हो. आपले सिक्रेट दुसऱ्यांना सांगणार नाही, हा, तेव्हा त्यांचं मूलाधार चक्र ब्लॉक होतच. त्याच्याबरोबर हार्ट चक्र पण ब्लॉक होतं, थायरॉइड, थायमस ग्लँड आकुंचन पावते. आकुंचन पावल्यानंतर तुमचं मग हळूहळू तुम्हाला मूलाधार चक्र, पैशाचा प्रॉब्लेम, मग पैसे फसतात त्यांचे. मग नातेवाईकांना तुम्ही बोलवणार नाही, नातेवाईकांना तुम्ही काही देणार नाही, गिफ्ट दिलं तर तुम्हाला आवडणार नाही. बरोबर आहे. मग हा व्यक्ती काय करणार, बाहेर कुठेतरी गुंतवणार. हा, मग 10-20 लाख गुंतवायचं, मला ते डबलिंग मध्ये मिळेल, डबल होऊन मिळेल ना आजकाल, मग तिथे त्याचं फ्रॉड होणार. हो, हे बरोबर हा प्रॉब्लेम येतो. खरंय. त्यापेक्षा तुम्ही अन्नदान करा, काही लोकांना द्या, गोरगरिबांना द्या. अहो कित्येक लोकांना मी बघितलं, साधे ते कामवाली बाईंशी सुद्धा इतके डोकं लावतात काही लोक. डोकं लावतात. हो. बापरे. एक अशी बाई आहे माझ्या ओळखीतलीच, ती काय करते, जून जुलै पर्यंत बाई ठेवते, ऑगस्ट पासून बंद करते, का? नोव्हेंबरला परत चालू करते. का? दिवाळीचा बोनस द्यावा लागतो म्हणे. तर म्हणजे त्या बाईला एक दिवस मी विचारलं, काय होत आई, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास आहे का? म्हटलं नाही म्हणे, मला थोडं कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणे. खरी गोष्ट आहे, हा, त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. ती इतकं पण कंजूस नाही राहायला पाहिजे. आणि म्हणजे ज्या लोकांकडे थोडा कमी आहे पैसा आणि तो व्यक्ती जर तुमच्याकडे काम करतोय ना, काम करतोय तुम्ही, असं नाही की तुम्ही फुकट वाटा पैसा, काम करतोय तर तुम्ही त्याला द्या ना, बदला द्या. तुम्ही हॉटेलमध्ये गेले, तुम्ही तिथे बार्गेनिंग करता, तुम्ही चांगल्या स्टार हॉटेलमध्ये जा किंवा नॉर्मल हॉटेलमध्ये जरी आपण 3 माणसं जरी गेलो तर 1000-1500 रुपये बिल होतं. ते तिथे म्हणणार आहे का, अरे भैया थोडा 1000 रुपये मी कर दो, नाही ना. पण ते बाईला देताना तुम्हाला फार असं होतं. बरोबर. पण ती बाई डेली येणार तुमच्या घरी कामाला, मग अशा वेळेला सुद्धा तुमचं मूलाधार चक्र हे होतो ना. हे खूप महत्वाचा मुद्दा मानला. आणि मी एक अजून आहे ना, गोरगरिबांसाठी पण सांगेन, हे जे कोण गरीब लोक असतील ना, त्यांनी लक्षात घ्यावं प्रॉब्लेम काय येतो. आपला शेतकरी वर्ग आहे, एवढं कबाड कष्ट करतात. बरोबर. आणि त्यांनी काही शेतीमध्ये पिकवलेले धान्य म्हणा किंवा भाजी म्हणा, ते माल येतो आपल्या मंडईमध्ये, बाजारात येतो. बाजारामध्ये दिवसभर उन्हामध्ये बिचारे बसून विकतात. विकल्यानंतर जसं ते पैसे आले पोत्याखाली टाकतात, पैसे आले पोत्याखाली टाकतात. असं कधीही करू नये. शेतकऱ्यांनी तुम्ही शेतकरी आपले खरंच म्हणजे अन्नदाते, राजा आहे तुम्ही, तर तुम्ही पैशाला किंमत द्यायला पाहिजे. पैशाची नोटा अशी दुमडून ठेवलेच नाही पाहिजे. त्याला व्यवस्थित ठेवा. त्याला एक पर्स ठेवून द्या, एखादं काही पर्स जरी नसेल, प्लास्टिकचं पुडा करा एखादं, ट्रान्सपरंट किंवा कुठल्याही कलरचं व्यवस्थित. त्याने पैसे दिले ना, सरळ ठेवा. आणि घरी गेल्यानंतर त्याला थोडसा त्या पैशावरती हात ठेवा, पैशाला धन्यवाद म्हणा. ही पैशाला असं वाटतं मी आलेली ह्या व्यक्तीला आवडत नाही, म्हणून तसं दाबून ठेवतो, मला दाबून ठेवतो, म्हणून त्या लोकांकडे पैसे टिकत नाही. मी माझ्या घरच्या बाईला सांगितले, 18-20 वर्षापासून काम करते माझ्या घरची बाई, सुटली नाही एकदा पण. सुटली नाही. ती सगळ्यांना सांगते की ज्याच्या घरी काम करते ना, पैशाचा प्रॉब्लेम, तुम्ही पांडे मॅडम कडे जा. आणि तिची मुलगी सुद्धा कामाला लागली, म्हणजे जॉबला लागली. तिला शिकवलं तिने BCom MCom वगैरे. आणि कोरोनामध्येच ती 8-10 तिच्यामध्ये एक मिरेकल झाले बघा. 8-10 दिवसापूर्वीच मला वाटतं 10-15 तारखेला बघा, मार्चच्या, ती शिकून गेली होती माझ्याकडे. माझ्या ऑफिस मधून तिला शिकवलं होतं मी मनीरेकी. 1-2 लोकांचं बॅच होतं तेव्हा. नंतर 23 तारखेनंतर आपले कोरोनाचं लॉकडाऊन पडलं. त्यानंतर काय झालं, ती 12वीत होती. तर मला फोन करून विचारायची, काकू आता मी मनीरेकी रोज करते, मला काहीतरी पैसे येईल का?
पण लॉकडाऊन पडलं ना काकू, मला कसं मिळणार आहे काही नाही झालं. कोणीतरी तिला कॉल करून सांगितलं, अगं ते कॉल सेंटर आहे, तू घरी बस, हे फोन घे आणि फक्त ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचं कॉलिंग कर. तर त्या दिवसापासून ती मुलगी आजपर्यंत, आज ICICI याच्यामध्ये ती बँकेत लागली का? बँकेत लागली आणि तिला छान 20-22 हजार पगार आहे. त्यांचं कॉल सेंटर असतं ना बँकेचं, पण त्यांच्यासाठी खूप आहे ना, खूप आहे ना. 20-22 हजार म्हणजे खूप झाले ना. मला आनंद वाटतो तिच्याकडे काम करतायत आणि आई काम मुलगी ICICI मध्ये जॉबला आहे. हेच अनुभव ही माझी जे काम करते ना बाई सगळ्यांना सांगत असते. बरोबर आहे. आणि तुमचं पण कौतुक करावं लागेल की 18 वर्ष तुम्ही एकच ज्या मेड आहेत तुमच्याकडे त्या येत आहेत म्हणजे माझ्याकडच्या बाया कधीच सुटत नाही. घरात 2-3 बाया आहेत अशीच असतात, कारण की मी देवाणघेवाण वगैरे मी बिनधास्त. इथून देवानी दिल्यानंतर आपल्याला दान धर्म पण केलं पाहिजे ना आपण. खरंय. म्हणजे हा मुद्दा पण खूप इम्पॉर्टंट आहे की जेवढं तुम्ही दाबून ठेवता, असं देत नाही, खूप हे करता, मनमोकळेपणाने द्या. ते त्यांच्या घरात चांगलं काहीतरी घेतील, अन्न चांगलं, मुलांना चांगलं होईल ना त्यांच्या. तुम्ही श्रीमंतांकडे तर पाहिजे ते एसीला बार्गेनिंग करत नाही तुम्ही, कारमध्ये बार्गेनिंग होत नाही, हॉटेलचं तुम्ही जसं बोलले तिथे बार्गेनिंग होत नाही, रिक्षेवाले असो, रिक्षावाले किंवा मी तर रिक्षेवाल्यांना 80-90 जर असेल मी 100ची नोट देऊन टाकते, बघतही नाही, बार्गेनिंग नाही करायचं. लोक ते रिक्षेवाल्यांशी इतकं बार्गेनिंग खूप कटकट करतात. गरीब असेल तर मान्य आहे, आपल्याला कळतं ज्याच्याकडे पैसे नाही असलेले लोक सुद्धा एवढे किटकिट करतात, हे चुकीचं आहे. भाजीवाल्यांना सुद्धा तेवढे किटकिट करतात, नको करायला. खरं नाही करायला पाहिजे ना. मनी एनर्जी कुठे ना कुठे तुमचं स्टक होतं, मग ऑनलाईन फ्रॉड होणार, एकदम असले काहीतरी होणार, किंवा हॉस्पिटलमध्ये जाणार खर्च. आपण म्हणतो की पैसा जो व्यक्ती कंटिन्यू बघतो किंवा त्याच्याकडे हे करतो तर त्याच्याकडे येत जातो पैसा. तर मग बँकेमध्ये जो कॅशियर असतो त्याच्याकडे तर गड्ड्या असतात, किंवा अकाउंटंट असतो तो पण डिजिटली पैसा रोज बघत असतो, अमाऊंट बघत असतो, पण मग त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होत नाही मग तेवढा. त्यांनी जर मनीरेखी शिकलं असेल ना त्याला पैशाचं महत्व नक्की कळेल. पण सगळे लोक शिकलेले नसतात ना. ती व्यक्ती काय करणार, समजा आता एक अकाउंटंट म्हणा, त्याला 20,000 रुपये पगार असेल, पण त्याच्या हाताखाली लाखो रुपये तो मोजतो, पण तो त्याच्यामध्ये त्याला रिस्पेक्ट देत नाही त्या मनीला. जे त्याच्याकडे करन्सी आली असेल ऑफलाईन आणि ऑनलाईन जरी पैसे आले ना, त्यांनी ती मनीला थोडं कुरवळलं पाहिजे, रिस्पेक्ट दिलं पाहिजे, नोटा व्यवस्थित ठेवले पाहिजे. त्यांनी त्या मनीला जर रिस्पेक्ट दिलं ना 100% एक दिवस तसंच ह्याचं मालक तो होऊन बसेल. एवढी मनी एनर्जी त्याच्या हातात येतं, पण त्याच्या सबकॉन्शियस माइंड तो घेतच नाही. आणि आपण पाहतो की समजा बँकेमधले कॅशियर वगैरे हे थोडे ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतात, म्हणजे चिडके असतात, म्हणजे लंच टाइम वगैरे आपण स्टोरीज ऐकल्यावर तर थोडे चिडून गेलेले असतात. तर त्यांनी तसं नको वागायला, खूप पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. नाही, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. बँकेत आहे ना, आता मनी आहे की माझे स्टुडंट, मी तर आहेत मास्टर, पण माझे स्टुडंट लोक सुद्धा अनुभव सांगतात, मॅडम मनी रेखी शिकल्यानंतर नवीन त्यांना फार वाटतं कॉल करून सांगण्याचं. मी ह्या बँकेत गेली होती ना, तिथे गेल्या माझं रूट चक्र फिरायला लागला. बघा, बँकेत पाय ठेवल्या त्यांचा रूट चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागला. एवढी पवित्र जागा, एवढी मनी एनर्जीची जागा आहे, त्या जागेवर बसून त्या जे बँकरनी जे चिडचिड केलं काय बोला आपण, बरोबर आहे, करता कामा नको केलं नाही पाहिजे त्यांनी. उलट त्यांच्यासाठी तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, एवढा पैसा दिसतोय त्यांना रोजचा, त्याला ब्लेस केलं पाहिजे त्यांनी. खरंय. ज्याला जिथे जा त्यांचे सगळे गरजा पूर्ण कर, आणि नंतर तेवढी ब्लेसिंग घेऊन माझ्यापर्यंत पैसे कोणाचे असू त्यांनी हे ब्लेसिंग दिलं पाहिजे. बरोबर आहे. गोल्ड बद्दल काय सांगाल? सोनं घेतलं पाहिजे लोकांनी की काय वाटतं तुम्हाला सोन्याबद्दल? सोनं म्हणजे सुद्धा ही समृद्धीच आहे ना, सोनं घेतलं पाहिजे. पण काही लोक आता सोन्यामध्ये अशी पण प्रकार आहे, घेतानाच एक त्या सोन्याला एक एनर्जी देऊन देतात की उद्या काही झालं तर आपण बँकेत ठेवून देऊ मॉर्गेज आणि आपल्याला पैसे मिळतील. ऑलरेडी त्यांनी ते सोन्याच्या मागे एनर्जी लावून टाकलेली असते, नेगेटिव्ह एनर्जी लागतं, आणि तो सोनं सुद्धा नेगेटिव्ह एनर्जी घेऊन बँकेत परत मॉर्गेज ठेवायला तो जातो, आणि ते सोनं कधी आपल्या घराला म्हणजे कामी येत नाही. अशांचं सोनं ते वारंवार सतत म्हणजे बँकेतच जातं, मॉर्गेजमध्येच जातं. ओके, ते अशी एनर्जी दिलं नाही पाहिजे, सोनं घ्यायला पाहिजे. उलट मी म्हणते प्रत्येकांना की तुम्ही ह्या दुकानामध्ये जा, महिन्यातून एकदा तरी पाय ठेवा, सोन्याच्या दुकानात जा, ज्वेलरीकडे बघा आणि त्याला प्रेम करा.
ती समृद्धी आपल्या रूट चक्रापर्यंत येईल. आपली समृद्धी एनर्जी जी आहे ना, कसं मेंटेन करायची हेच आहे. गाड्यांच्या शोरूम मध्ये जा, शोरूम मध्ये गाड्या बघा, आणि नसेल आजूबाजूला कोणाची तरी गाडी जरी उभी राहिली ना, त्याला चिटकून 5 मिनिट थांबून जा. समृद्धी इनहेल करा. आपण इनहेल केलं म्हणून त्या व्यक्तीची एनर्जी काही कमी नाही होणार, त्याची पण वृद्धिंगण होणार, वाढ होणार त्याच्यामध्ये. कारण की आपल्या आत्माचं ब्लेसिंग त्या मालकाला पण भेटत असतं. बरोबर आहे. हे डबल होतो फायदा आहे. लोकांना हे कळत नाही. आपण ती एनर्जी घेतली म्हणून त्या ज्वेलरवाल्याचं दुकानाचं काय एनर्जी कमी होते का? होत नाही. आपली पण वाढते, त्याची पण वाढत असते. दोघांची एनर्जी दोघांची एनर्जी वाढते. ते म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीला जर म्हणजे बिझनेस करतोय तर तुम्ही तुमच्या ज्या मीटिंग आहेत तर ट्राय करा की 5 स्टार हॉटेलमध्ये करा, तिथे जाऊन कॉफी प्या तुम्ही. म्हणून कारण बरोबर एक एनर्जी तर मिळते तुम्हाला. Energy तिथं मिळते. 10 मोठे मोठे लोक बघायला मिळत आहे की ज्यांनी ऑलरेडी तुमच्या हा. म्हणजे तुम्ही जर आज 50 कोटीवर आहे तर तिथे 1000 कोटीवर मोठ्यांचं हे करा. इवन मोठे लोकांना रिस्पेक्ट करा, Respect करा. रिस्पेक्ट द्या. बरेच लोकांच्या घरी मी पाहिलेले, मोठे मोठे लोकांच्या घरी असं हे मोठी व्यक्ती आहे ना भारतात, इंटरनॅशनल याच्यामध्ये कोण श्रीमंत आहे त्यांचं फोटोचं असं कात्रण ठेवलेले असतात, लावलेले असतात. बरोबर आहे. एका कोपऱ्यामध्ये घराच्या. ओके. त्यांना रिस्पेक्ट दिलेले असतात. तेच आहे, म्हणजे तिथे गेल्यावर त्यांची नेटवर्किंग पण वाढते आणि एक वाईब पण मिळते आपल्याला की आपण पण तसं काहीतरी करू शकतो. कारण की आपली समृद्धीची एनर्जी ऑटोमॅटिकली वाढते, वाढलेली असते. हेच तिथं. लोकांना कळत खरंय, नाही. खरंय. मला मनी रेकीच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची समृद्धीची एनर्जीला ऍक्टिव्हेट करा. मनी रेकी तर शिकाच माझ्याकडे येऊन, नाही शिकलं तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करा. लोकांवरती जळू नका, गाड्यांवरती लोकांनी घेतली म्हणून जळू नका. जे एक व्यक्ती कुठला पॉलिटिशियन असेल किंवा कुठलं असेल, तो 2 नंबरचा पैसा करतो, रस्त्याचे पैसे खाल्ले त्यांनी, हे पैसे आणि खाल्ले, पैसे आणि पाण्यात गेले, पैसे आणि अशीच जाऊ दे. पैशाला कुठलंही शिवी नका देऊ. ते पैशाला असं वाटतं हा मलाच म्हणतो, मग त्या व्यक्तीपर्यंत येतच नाही पैसे. खरंय. आणि अजून एक आहे, पैसे आणि जे बिल असतात ना, बसमधून ट्रॅव्हल करत असेल ते तिकीट असतात या कुठल्याही तुम्ही शॉपमधून काही घेतलं असेल किराणा किंवा काय, ते बिल ते एकत्र देणारा माणूस, पण लगेच त्याला मोकळं करा. ते वेगळं आणि हे वेगळं करा. ओके. नाही तर परत ते वाहत जाईल तिकडेच. ओके. ओके. बिलच्या बरोबर कधी करन्सी पैसे नको ठेवायला. नको ठेवायला. बिलासोबत पैसे कधीच नाही कधीच ठेवायचे. ठेवले नाही पाहिजे. ओके. आपले पैसे खर्च जास्त असतो, टिकत नाही. आपण याच्यात बघितलं की बऱ्यापैकी आपण कॅश बद्दल बोललो की नोटा वगैरे हे त्यांना आपण एक ब्लेसिंग्स द्यायच्या. बट ऑनलाईन जो पैसा असतो आजकाल, कारण फोन पे, गुगल पे मुळे, पेटीएम मुळे सगळं आपण कॅशवर नाही करत, जास्त ऑनलाईनच पेमेंट करतो. मग त्याला आपण कसं रेकी देऊ शकतो? ऑनलाईन मध्ये सुद्धा आहे ना, मी शिकवते. आपलं जिथे बँकचं अकाउंट असतं ना, पासबुकला तुम्ही मनी रेकी द्या. मनी मॅग्नेट बनवून ठेवते मी, लोकांना शिकवते मनी मॅग्नेट बनवायला. किंवा आपला गुगल पेचं अकाउंट मध्ये जे क्रेडिट असतं, बँकेचा क्रेडिट मेसेज येतो, तो मेसेज ओपन करायचा, त्याला मनी मॅग्नेट कसं बनवायचं हे क्लासमध्ये शिकवते मी. ओके. आणि हे करता करता काही प्रमाणात हेल्थ मॅग्नेट पण शिकवते मी. आपण हेल्थ मॅग्नेट कसं बनायचं. मनी रेकीच्या काही टिप्स तुम्ही देऊ शकता का? काय मनी रेकीच्या टिप्स, ट्रिक्स त्याबद्दल काय? रात्री झोपण्याच्या आधी 1-2 मिनिट डोळे बंद करून बसायचं. आपण फक्त आहे ना लोकांना ब्लेसिंग द्यायचं. असं समजायचं इथून गोल्डन एनर्जी आहे, लोकांपर्यंत जाते. आणि तुम्हाला जर माहीत असेल ते लोक तुमच्या सोसायटीमध्ये कोणी एखादी गरीब असेल किंवा एखाद्या मुलीचं लग्न होत असेल, लग्न म्हटल्यानंतर तिला दागदागिने तर पाहिजेच असतात. बरोबर आहे. किंवा एखादी कोणी घर फ्लॅट घेत असेल, त्याला तर पैसे पाहिजे. किंवा कोणी नसेल दिसला, समृद्ध असेल तुमची सोसायटी, मग डोळे बंद करून बसायचं आपण. आणि जस्ट इथून एक गोल्डन कलरची एनर्जी जाते आणि कुठे पडते ती? गरिबांपर्यंत पडते. चौकामध्ये तुम्ही कल्पना करा, चौकामध्ये गाडी घेऊन उभे आहात, ते चौकात मागणारे लोक आहेत बिचारे, आजच्या दिवशी त्यांना अन्न मिळू द्या. आणि किंवा विकत एखादे फुगे घेऊन येतात, काही घेऊन येतात, आजच्या दिवशी हे पूर्ण त्यांचं विकल्या जाऊ द्या. मनातून जस्ट एक तुम्ही गोल्डन एनर्जी पडते माझ्या डोक्यातून आणि यांना भरपूर पैसा मिळत आहे, असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आणि हे रात्री झोपण्याच्या आधी बसून 5 मिनिट व्हिज्युअलाइज करा. सगळे समृद्ध झाले आपलं देश म्हणा, आपलं वर्ल्ड. ह्याच्यामध्ये एक मेडिटेशन आहे,
आम्ही शिकवते वर्ल्ड मनी मेडिटेशन. तर हेच आहे टेक्निक त्याच्यामध्ये. ओके. डोळे बंद करून बसायचं, पृथ्वी असं व्हिज्युअलाइज करायचं, बरोबर. पृथ्वीमध्ये ज्याला ज्याला पैशाची गरज आहे तिथपर्यंत माझ्या डोक्यातून गोल्डन कलरची एनर्जी जात आहे आणि सगळं समृद्धीने भरलेलं आहे. करेक्ट. असं एक त्याला एनर्जी तिथिंग म्हणतात. बरोबर. एनर्जी तर पाठवू शकतो आपण बरोबर. पैशाने. चॅरिटी किती महत्वाची आहे, दान किती महत्वाचं आहे आयुष्यामध्ये? चॅरिटी पण तसं बघायला गेलं तर 10% चॅरिटी तर केलंच पाहिजे आपल्या इन्कम मधून. ओके. आता प्रत्येकांच्या ह्याच्यामधून प्रत्येक कंजूशी आणि हे लोकांना नाही 10% होत तर 1-2% तरी काहीतरी दिलं पाहिजे. हा. दान तर केलंच पाहिजे. दानासारखं दुसरं काही नाहीये. दानासारखं पुण्य आपण नाही. ह्या हाताने दिलेलं दान ह्या हाताला कळता कामा नाहीये. असं नाही मी इथे दिलं व्हिडिओ त्याला काढत काही- बसलो. हा त्याला काही महत्व नाही. झिरो व्हॅल्यू त्याला, झिरो. हो. मी एवढे दिले, मी तेवढे दिले, नाही. तसं बोलायला पण नको. बोलायला नाही पाहिजे. खरंय. आणि दान केलंच पाहिजे. ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे. टिप्स अजून सांगायचे झालं तर काय सांगाल अजून? आपण जेव्हा पैशाची देवाणघेवाण करतो ना, जसं आता ही करन्सी आहे, 500 रुपयाची नोट आहे. बरोबर आहे. हा, याला तर छान अगदी मी प्रेम करतेच आहे, प्रश्नच नाही. समजा आता हे मी कोणाच्या हातातून घेणार आहे तर 3च बोट मी देताना यूज करणार, ते घेताना सुद्धा मी 3 बोट यूज करणार. हे 2 आणि अंगठा. हा, कुबेर मुद्रा म्हणतो ना आपण. ओके. जर मी ह्या हातातून ह्या हातात देताना अंगठा वरती राहील, 2 बोट खाली, ओके. असंच देणार बरोबर. आणि अशीच घेणार. हा. आणि मी देताना खूप भलं होऊ द्या एकच शब्द म्हणणार. आजपर्यंत मी हे शिकल्यानंतर मी हेच काम केले. पैसे मी ब्लेसिंग सकट देते, खूप भलं होऊ द्या, 1 सेकंड मी म्हणते. ते हे खूप छान टेक्निक आहे. काम युजफुल. हो, त्यांनी काय होतं, त्यांचे पैसे वाढतात, आपलेही पैसे वाढतात. आणि अजून माझे त्याला आम्ही मनी ऑइल एक म्हणजे मी स्वतः बनवते. हो. ते सुद्धा मी ह्याला लावते. मनी ऑइल म्हणजे काय असतं? मनी ऑइल म्हणजे अशी एक रोलॉनची बॉटल मी स्वतः बनवते. हे ऑइल तुम्ही मी बनवता? बनवते. शुक्रवारच्या दिवशी बनवायचं असतं ते. ओके. एक प्रोसेस असते त्याला. हा. आणि ते मनी ऑइल मी बनवते. हे मनी ऑइल जेव्हा आपण पैशाला लावतो, दागिन्याला लावतो, आणि काही आपले इडा पिंगळा आणि सुषुम्ना नाडीचे काही ठराविक पॉइंट्स आहेत, जसं ते घेतात ना, तेव्हा मी त्यांना सांगत असते कुठे यूज करायचं Correct. आणि कसे यूज करायचं. हा. ते हे पण फार इफेक्टिव्ह आहे. हे माझ्याकडे राहत नाही जास्ती, हा. फारच शॉर्टेज होतं. ओके. लोक खूप लोकं वापरतात का? खूप लोक वापरतात. दुबई सारख्या ठिकाणी पण जातं हे. अरे. बाहेर पण लोक नेतात. ओके. रिसेल सुद्धा करतात बरीच लोक. अरे, रिझल्ट खूप छान आहे याचा. चांगला रिझल्ट हो. आहे मनी ऑइल. ह्याला कारण की मनी एनर्जी टाकून मी बनवतात हे तुम्ही? बनवते मी ते. शेवटी एक एनर्जी असते त्या गोष्टीची. हो. त्याच्यात जी एनर्जी, त्या एनर्जीने ती गोष्ट बनते, बनते. त्याचे रिझल्ट त्यामुळे. येते तसे. मॅम, आता ज्याही लोकांना शिकायचं आहे तर त्याचा तुम्ही क्लासही घेतात का, आणि किती दिवसांचा असतो? एका दिवसात कम्प्लीट होऊ शकतो का? मनी रेकी आहे ना, एकाच दिवसात. इनफॅक्ट मी तर म्हणते 4 ते 5 तासामध्ये एकदम शॉर्ट अँड स्वीट क्लास आहे तो. बरं. 4 ते 5 तासात होतं. तरी सुद्धा मी हॉटेलच्या ह्याच्यातूनच, कॉन्फरन्स हॉलमधून मी घेत असते. 10-15 लोकांचं ग्रुप करूनच मी घेते. 1 दिवसाचा क्लास असतो. त्याच्यामध्ये मी दीक्षा देते. तुमचं जे बाकी आता जे सांगितलं ना तुम्हाला, DNA ते क्लीन बरोबर. करून, Correct. समृद्धीची एनर्जी, आणि अजून बरंच काही सांगते. त्याच्यामध्ये मनीचं एक पाऊच पण देते मी तुम्हाला, ह्याच्यामध्ये ठेवायला, तिजोरीमध्ये ठेवायला, काही बरंच देते. एका त्यांना छान effect. दिवसाचा होऊन जातो? एका दिवसामध्ये होऊन जातं. आणि तो ऑनलाईन असतो की ऑफलाईन असतो? ऑफलाईन इथे येऊन तुम्ही शिकलात ना, हा. तर तरच बरं राहील ना. कारण की कुठल्याही मास्टरने आजपर्यंत दीक्षा ऑनलाईन सांगितलेली नाहीये. हिलिंग ऑनलाईन आहेत. हा, हिलिंग आहे. हा, पण ते शिकणं म्हणजे नुसतं शिकणं नाही ना, हो. तर दीक्षा असते ना, अट्युनमेंट, बरोबर. दीक्षापात म्हणतो ना हो आपण. हो. ती तुम्ही बसल्यानंतरच मला दिसणार ना तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. ते स्क्रीनवर एवढं लक्षात नाही येणार. नाही येते जे स्क्रीन. गुरुनी तुम्हाला दीक्षा दिल्यानंतरच ते तुमचं क्लिअर होतं. Correct. म्हणून ऑफलाईनच कधी ऑफलाईनच प्रेफर केलं पाहिजे लोकांनी, हो, केलं ऑफलाईनच पाहिजे. केली पाहिजे. मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. पूर्ण पॉडकास्ट मध्ये लोकांना प्रॉब्लेम आहे पैशाचे. आपण किती नाही म्हटलं तरी आज आपण ज्या एरियात बसलोय, हिंजवडीमध्ये किंवा पूर्ण वाकड, बानेर, बालेवाडी, इकडं लोकांचे घर दिसतंय, पण घरांवर कर्ज आहे आणि रिसेशनचा प्रॉब्लेम, जी भीती लोकांच्या मनात सध्या सुरू आहे, तर त्यामुळे अजून लोक घाबरले. मनी रेकी करून किंवा मनी रेकी शिकून त्या लोकांना त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगला एक बेनिफिट होऊ शकतो. त्यांना जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर ते कसा करू शकतात? हा, मला आहे ना व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचं.
तर मी रिप्लाय करते त्यांना. व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करायला सांगा नक्की, Correct, चालेल. ते माझ्यापर्यंत पोहोचेल. ज्यांना मनी ऑइल जरी सुद्धा पाहिजे असेल, मनी ऑइल इतकं छान आहे, कर्ज तुमचं पूर्ण क्लिअर करतं आणि बिझनेस वाढीसाठी आहे, बिझनेसमॅन लोकांसाठी आहे, सगळ्यांनी युज करावं करावं, ते correct. करावं. फक्त कॉल करू नका, कॉल बरेच जास्ती होतात. तर व्हॉट्सअपला मेसेज करा. मेसेज करावं. डिस्प्लेला तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि मॅम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. असेच चांगले चांगले पॉडकास्ट आपण मॅम सोबत करत राहू. कमेंट करा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर अजून करायचं आहे. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल.